थँक्यू की तुम्ही सगळे इकडं आज उपस्थित झालात. आणि मी जेव्हा फिल्म बघितली ना, असं बऱ्याचदा होतं की एखादी गोष्ट आपल्याला आवडती तर अनेक जणांना आपण सांगत असतो. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, कविता असतात, फिल्म्स असतात, किंवा कुठेतरी सूर्यास्ताचे सुद्धा फोटो काढून आपण सोशल मीडियावर टाकत असतो. पण हा अनुभव असा होता, विजयीनं मला खूप आग्रह केला की एकदा फिल्म बघतो. आणि हा असा उपक्रम मी पहिल्यांदाच केलाय, प्रेझेंट करणं, त्याच्या निर्मितीत सुरुवातीपासून सामील न होता एखादी फिल्म लोकांना सांगणं. पण हे खरंच खूप जेन्युइनली असं वाटलं की ही फिल्म खूप जणांनी बघायला पाहिजे. आणि दुसरी एक भावना माझ्या मनात तयार झाली ही फिल्म बघितल्यानंतर, की मला वाटलं की ही फिल्म खरं तर मी करायला पाहिजे होती. आणि आपण आपल्या गाळलेल्या जागा कोणीतरी भरल्यात, आणि मकरंदनं विठ्ठलनं ती गाळलेली जागा भरली. आणि त्यामुळे मी खूप रिलेट करतो. माझ्या वडिलांचं आणि माझं नातं म्हणजे बऱ्यापैकी असं होतं. याच्यापेक्षा काय म्हणता येईल, अजून ताणलेलं आणि अजून प्रेमळही होतं. आणि माझ्यासारखे अनेक लोक जे गावाकडून आहेत, रितेश सरांशी आत्ता बोलणं झालं की त्यांचं वडिलांशी जे नातं आहे, भाषा आहे, तिथलं जगणं आहे शेतकऱ्याचं आणि सगळ्या जनावरांचं, परिसराचं, निसर्गाचं. आणि इतकी सुंदर गोष्ट विठ्ठलने लिहिली आहे. पटकथा मकरंदाने विठ्ठलने लिहिली. विजयनं ती फिल्म प्रोड्यूस केली. मला विजयचं कौतुक वाटतं. जीच्या काळापासून मी त्याला ओळखतो. आणि मला वाटलं नव्हतं की विजयनं इतक्या अभिरुचीवर नाही अशी एखादी फिल्म विजय करू शकतो. कारण मी त्याला बघितलं की एकदम असा हँडसम गोविंदा वगैरे दिसतो. हा गडी इतकी संवेदनशील फिल्म अशी. आणि त्याचा खूप आग्रह होता की फिल्म खूप गोड आहे. आणि मला बाकीचं वाटलं नसतं, पण ही फिल्म जास्त जणांनी बघावी. आणि ते माझा उपयोग जर झाला हलगीसारखा वाजवून, जर लोक गोळा झाले तर झाले म्हटलं. म्हणून या फिल्मला मी सपोर्ट करतोय. पण मला मनापासून ही फिल्म आवडते. आणि मला आशा आहे की खूप जणांना रिलेट होईल. आणि बाप म्हणतो ना की आपण प्रत्येकाला बाप असतो. म्हणजे बहीण असेल नसेल, प्रेयसी, काय दुनिया जग असेल नसेल, पण बाप प्रत्येकाला असतो, जो काही जिवंत आहे माणूस त्याला. आणि त्याला ही फिल्म रिलेट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सगळेजण आलात आणि आज आमच्या काय म्हणता येईल उत्साहात, आमच्या सगळ्या प्रयत्नात तुम्ही हातभार लावताय, त्याबद्दल खूप आभार आणि खूप साऱ्या सदिच्छा. आशा आहे की तुम्हाला फिल्म आवडेल. सिनेमा झाल्यानंतर बोलू. थँक्यू सो मच. एक